नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ॲडव्होकेट माधवी नाईक यांची भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली असून महिलांकरिता विविध योजना राबवण्याचा त्यांचा मानस आहे. भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी आमदार संजय केळकर यांची तर महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षपदी ॲडव्होकेट माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी पक्षातील ज्येष्ठांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत या पदावर नियुक्ती झाल्यानंतर फार आनंद झाला असून जबाबदारी वाढल्याचंही सांगितले. शिवाय महिलांकरिता विविध योजना राबविण्याचा त्यांचा मानस आहे. 50% आरक्षण जरी महिलांना असले तरी पक्षातील महिलांना राजकीयदृष्ट्या सक्षम बनवण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील दौरा करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांना शासकीय विविध योजनांचा लाभ पुरवून देण्यासही त्या प्रयत्नशील राहणार आहेत. महिला सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये घडलेल्या प्रकरणासंदर्भात मॉल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अंतर्गत भागामध्ये सुरक्षित वाढ करण्याची मागणी केली आहे. सरकार आणि महिला यांच्यामध्ये सकारात्मक दुवा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील राहतील. तसेच या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही S9शी बोलताना व्यक्त केल्या. आनंद तर आहेच, पण पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे, त्याचं एक दडपणही आहे मनावर. कारण सत्तेमध्ये असताना इतक्या मोठ्या पक्षाची सदस्य असताना आणि इतकी मोठी जबाबदारी मिळणं, पक्षाने तो खूप मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. त्याच्यामुळे त्या विश्वासाला पात्र ठरण्याकरता म्हणून माझ्या हातून त्या कॅलिबरचं किंवा त्या क्षमतेने काम माझ्या हातनं घडावं याचं एक दडपण मनावर आहेच. शहरी भागातल्या महिला, ग्रामीण भागातल्या महिला, नोकरी करणाऱ्या महिला, घरात राहणाऱ्या महिला, अशा वेगवेगळ्या स्तरातल्या महिलांना जे वेगवेगळे प्रश्न भेडसावत आहेत आत्ताच्या काळामध्ये, त्या संदर्भामध्ये काहीतरी करावं याचं एक प्लॅनिंग सध्या सुरू आहे. माझं तिथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांची भेट होऊ शकली नाही कारण ते नव्हते तिथे उपलब्ध, पण फोनवर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मी त्यांना अशी सूचना केलेली होती की ज्या काळामध्ये मॉल बंद असतो, जेव्हा तिथे महिलांचा वावर नसतो किंवा इतरही कोणाचा तिथे वावर नसतो, त्यावेळेला तिथे काम करणारी जी लोकं आहेत तीच फक्त तिथं जाऊ येऊ शकतात. तर त्या काळामध्ये या सगळ्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये. तुमच्या मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं कदाचित हे जर का घडत असेल तर ते घडू नये याकरता जिथे ज्या भागामध्ये महिलांचा वावर आहे त्या भागामध्ये तो वावर नसताना सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना करणं, त्या भागामध्ये एखादा गार्ड किंवा सुरक्षा रक्षक नेमणं, अशा दृष्टीने त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं त्यांनी पालन केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये इतर मॉलमध्ये देखील अशाच पद्धतीने आपल्याला प्रिकॉशनरी मेजर्स, आपल्याला प्रतिबंधात्मक काय उपाय करता येईल या दृष्टीने आम्ही सगळ्या मॉलमध्ये अशा दृष्टीने आमचं एक सूचनापत्रक त्यांना देणार आहोत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. भांडूप कांजूरमार्ग विभागातील फेरीवाल्यांनी एकत्रित येऊन समस्यांसंदर्भात एसवॉडमधील अधिकाऱ्यांना दिले निवेदन. भांडूपसह कांजूरमार्गमधील फेरीवाल्यांनी एकत्र येऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता आज एसवॉडवर मोर्चा आणला. यामध्ये हजारोंच्या संख्येने पुरुष आणि महिला फेरीवाले सहभागी झाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. तर या कारवाईमध्ये फेरीवाल्यांचा माल ठेवण्याची जागा, बाकड्यांची मोडतोड करणे, मालाची नासाडी करणे, माल पकडून त्यातील वस्तू गायब करणे इत्यादी गोष्टींमुळे फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मुंबई हॉकर्स युनियनमार्फत फेरीवाल्यांनी एकत्र येऊन आज एसवॉड विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या समस्यांसंदर्भात निवेदन दिले. तर फेरीवाल्यांसंदर्भात असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्रास उल्लंघन एसवॉड अधिकारी करत असून बिल्डरसाठी जागा मोकळी करून देण्याकरिता ते सर्व खटाटोप करीत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. त्याचबरोबर या कारवाईला कुठेतरी आळा बसला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही फेरीवाल्यांनी दिला आहे. आजचा फेरीवाल्यांचा मोर्चा एसवॉड महापालिका कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 महिन्यापासून फार मोठ्या प्रमाणात ज्या फेरीवाल्यांच्या कारवाई केल्या, स्टेशन रोड असेल, गाढव नाका, खडी मशीन, कांजूरमार्ग, अन्य विभाग, या कारवाया सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधातल्या राहिल्या. म्हणून 4 महिन्यापासून वारंवार महापालिकेला पत्र देऊन या कारवाया बंद करण्याबाबत भूमिका घेण्यात आली. परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाया सुरूच ठेवल्यामुळे त्याचबरोबर स्टेशन रोडचे जे 90 परवानाधारक स्टॉलधारक आहेत तिथे कोणताही गटार नसताना बिल्डरच्या बरोबर हातमिळवणी करून गटार आहे, गटार साफ करायचा आहे अशा तऱ्हेची बतावणी करून 90
स्टॉल धारकांना नोटिसा देऊन स्टॉल हलवा नाही तर बोल्डर फिरवले जातील अशा तऱ्हेची भूमिका घेतली आणि त्यामुळे जवळजवळ 10 लाख रुपये खर्च करून हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि हायकोर्टामध्ये आता सिद्ध झालेलं आहे की त्या ठिकाणी कुठच्याही गटार नाळा नाही आहे अशा तऱ्हेचं. म्हणजेच महापालिका अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या बरोबर सौदा करून या स्टॉलदारांना त्याच्या परिवारांना नष्ट करणारी जी भूमिका घेतली होती त्या सर्वांच्या विरोधात आज या ठिकाणचा मोर्चा फेरीवाल्यांनी आयोजित केलेला आहे. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ जाईल अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. MCAच्या वतीने ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमबाबत MCA अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करीत मैदानी खोळंबल्याचा थेट आरोप त्यांनी शिवसेनेवर केला आहे. ठाणे आणि परिसरातील होतकरू खेळाडूंना कोलशेत परिसरात 15 एकर जागेत भव्य स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव 2005 साली मांडण्यात आला होता. या स्टेडियमला क्रीडाप्रेमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नावही देण्याचे ठरवले. परंतु या ठिकाणी केवळ श्रेयवादामुळे हे स्टेडियम खोळंबल्याचा टोला शिवसेनेला MCA अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. सेनेचा हा ठराव सर्वसाधारण सभेत आणला नसल्याचा गौप्यस्फोट करीत MCA निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपाला सध्या सुरुवात झाली आहे. तसेच खेळात राजकारण नको असे सांगत पवारांनी सेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न देखील केलाय. MCA निवडणुकीसाठी BJP सोबत राहणार आहोत, त्यानंतर पुन्हा विरोधक म्हणून असणार असेही पवारांनी यावेळी सांगितले. आणि लवकरच ठाणे मुलुंड भांडूप भागामध्ये नवीन मैदाने तयार करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे.
उन्हाळी सुट्टी संपून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने भांडूपमधील पराग विद्यालयात विविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्टी संपून आजपासून मुंबईसह ठाण्यातील विविध शाळा सुरू झाल्यात. त्यातच पावसानेही चांगलीच हजेरी सकाळपासून लावल्याने सर्वत्र वातावरणही अतिशय सुंदर होते. नवे दप्तर, नवा गणवेश आणि रेनकोट घालून मुले वाट काढीत शाळेकडे निघालेली पाहावयास मिळाली. कुठे आनंद तर कुठे लहान मुलांमध्ये शाळेमध्ये जाताना निराशाही दिसून आली. बराच काळ सुट्टी असल्याने आता पुन्हा शाळा आणि अभ्यास हे काहींना नकोसे वाटत होते. मात्र शिक्षकांनी मुलांचे जोरदार स्वागत केले. भांडूपमधील पराग विद्यालयात शाळेचा पहिल्या दिवसानिमित्त रॅली काढण्यात आली. तर चला शिकूया, पुढे जाऊया असा संदेश या रॅलीमार्फत देण्यात आला. तसेच या रॅलीमध्ये पालकांचाही सहभाग लाभला. स्थानिक नगरसेवक रमेश कोरगावकर, माजी आमदार श्याम सावंत, आमदार अशोक पाटील, नगरसेविका वैष्णवी सरकरे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. तर शाळा प्रवेशोत्सवासह पुस्तक दिनही शाळेत साजरा केला गेला. योगेश मोवाडे, S9 न्यूज, मुंबई. समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. नुकताच 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकालामध्ये पास होणाऱ्या आणि उत्तम टक्केवारी मिळवलेल्या मुलांची संख्याही अधिक आहे. तर अशा मुलांना करिअर शिक्षणाकरिता योग्य दिशा मिळावी याकरिता समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने करिअर आणि उच्च शिक्षणाविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सहयोग मंदिरामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रकाश बाळ, डॉक्टर प्रकाश मोकल, काळे सर, दिवेकर मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत दिवेकर मॅडमनी डिझाईन क्षेत्र, त्याचबरोबर शैक्षणिक फीमध्ये सूट देणारी महाविद्यालय यांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच घरबसल्या मुलींना आणि महिलांना करता येणाऱ्या कोर्सविषयी त्यांनी माहिती दिली. या सर्वांमध्ये सध्या अतिवापरामुळे घातक ठरतोय तो मोबाईल, त्याविषयी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तर डॉक्टर प्रकाश मोकल यांनी वकिली शिक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कायदा हे क्षेत्र प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असे आहे. वयाने मोठे होण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठे व्हा असाही त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तर प्रकाश बाळ यांनी स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंदार केनी, समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन डावकरेही येथे उपस्थित होते. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.